जेव्हा कधी वाटेल ना की आयुष्यात खूप दुःख आहे, तेव्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजांना आठवा. जाणीव होईल आपलं दुःख काहीच नाहीये. एक वेळ काशीला नाही गेलं तरी चालेल, परंतु धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या वडू आणि तुळापूर येथील समाधी मंदिरावर डोकं टेकल्याशिवाय हिंदू धर्माचे ऋण फिटणार नाही. तर चला मित्रांनो, दर्शन घेऊयात महाराजांच्या वडू आणि तुळापूर येथील समाधी मंदिराचे. जय श्रीराम मित्रांनो, कसे आहेत सर्व? मस्त मजेत ना? तर मी अमित भावे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तुमच्याच लाडक्या युट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे भटकंती भावे. मित्रांनो, आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत आहात आणि लाईफ एन्जॉय करत आहात. मस्त एकदम आले आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीजवळ, तुळापूर जवळ, आणि आता इथून आपण वडूला देखील जाणार आहे. तेव्हाच आता तो वेट झाले, आता पोचलोत आता ऑलमोस्ट. समोर बघा, आता थोडंसंच अंतर बाकी आहे. आपले मित्र फुल फ्रेश वगैरे झाले तिकडे. हो, सॅम बघ, सॅम एकदम आता आपल्या पुढे आहे का? सॅम पहिला मागं मागं होते, आता पुढे एकदम चालले. जाऊयात मस्त आणि दर्शन घेऊयात फटाफट. समोर तिथं महाराजांची समाधी आहे आपलं, आणि इथं सोमेश्वरांचं मंदिर आतमध्ये. पहिलं मस्त दर्शन घेऊयात महाराजांचं, मग पुढे जाऊ. चला आणि आपले सॅम, चला दर्शन घेऊया. चला. क्रोधाने फोडून डरकाले, क्रोधाने फोडून डर. संभाजी वरती का चालू ना, संभाजी वरती का चालू. तुझ्या का नरडच फोडाईल, तुझ्या नरडच फोडाईल. पण संभाजी वाजतात त्याला, पण संभाजी वाजतात त्याला. दोन्ही हाताने साबडा चिरला, मुरगाळून ठार केले बघा धान्या बघा रे. मुरगाळून ठार केले बघा धान्या बघा. मस्त वाटतंय ना? भारी एकदम कडक. मला तुझ्या गावचीच आठवण आली. ह्याच्या पण गावी असंच आहे. आम्ही असं बोटीत बसलेलो. जगबुडी, जगबुडी मित्रांनो, जगबुडी आपल्या गावी मस्त एकदम. आणि आपल्या घरी पण अशी बोट आहे जगबुडी मध्ये, छोटीशी होडी. जशी इकडे समोर भीमा नदी आहे ही, मस्त मध्ये एकदम कडक वाटतं, एकदम लांबसम अशी. तिकडून आणि इकडून अशी आले बघा. कायाकिंग चालू आहे का इकडे? नाही रे, अशीच छोटीशी होडी चालवतात, त्याला कायाकिंग नाही. कायाकिंग केलं आम्ही. मजा आलेली, तेव्हा तुम्ही मिस केलं. पुढे गणपतीचं मंदिर आहे, तिकडे जाऊन येऊयात मंदिरात. तर आता आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी. ॲक्च्युली त्यांच्या 2 समाधी आहेत. रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की जे आपण मराठी आहोत त्यांनी आपली संस्कृती, लाईक आपण आता इथपर्यंत आलो आहोत ज्यांच्यामुळे, त्यांनाच विसरत चाललो आहोत एक. तर माझी रिक्वेस्ट आहे की ॲटलिस्ट तुमच्या वर्षातून एकदा तरी इकडे सगळ्यांनी पाया पडायला यायला पाहिजे. लाईक ग्रॅटिट्यूड फील करायला पाहिजे की ह्यांच्यामुळे नाहीतरी एकदा तरी भेट देऊन यायला पाहिजे. म्हणजे आयुष्यात आता आपण मराठी म्हणून जन्मलो आहे ते, तर आपला कर्तव्य आहे ते की आपण या प्लेसेसवरती व्हिजिट केले पाहिजेत. भरपूर असे प्लेसेस आहेत की ते अजून पण वंचित आहेत, की म्हणजे तिकडे जास्त बघत नाहीत लोक, म्हणजे भेट देत नाहीत. आता हे रिनोव्हेट करतायत म्हणून आता लोक इथे येतात. तरी आपणच आपला हा वारसा पुढे नेऊ शकतो. आणि त्याच्यासाठी आपल्याला पण ही माहिती पाहिजे पहिल्यांदा
त्याच्यामुळे मी रिक्वेस्ट करते की ही व्हिडिओ जितके पण आपले बांधव आणि भगिनी बघतील त्यांनी एकदा तरी इकडे येऊन पाया पडायला पाहिजे. सो तिथे महाराजांची समाधी आहे. हे इथे शिवकालीन गणेश मंदिर आहे आणि आपले मित्र सर्व गेले आहेत महादेवाच्या मंदिरामध्ये. सो मी तुम्हाला तिकडे त्यांच्याकडे घेऊन जाते. सो सध्या इथे पूजा चालू आहे आणि हे लोक आता आतमध्ये पाया पडत आहेत. तिथे असे छोटे छोटे खूप मंदिर आहेत, छान छान हे आपलं मंदिर, आणि पाय खूप भाजत आहेत टू बी हॉनेस्ट. मला असं वाटतं की प्रत्येक शाळेवाल्यांनी पिकनिकच्या नावाखाली असं आपले जे प्लेसेस आहेत तिथे विजिट करायला पाहिजे. म्हणजे आपली जी पुढची पिढी आहे त्यांच्या मनावर लहानपणापासून आपले संस्कार होते. सो मी तर खरंच या शाळेचे जे मुख्याध्यापिका असतील त्यांना खूप ॲक्च्युली अशाच पिकनिकची गरज आहे आजच्या पिढीला रिअलमध्ये. असं वाटलं पाहिजे सगळं. तर मित्रांनो मस्त एकदम आता तुळापूरवरनं निघालोय, वडूच्या दिशेने चालत आता आपण. मस्त आता वडू बुद्रुकला जाऊन दुसऱ्या समाधीचं दर्शन घेणार आहोत आपण. असं एकदम इथं महाराजांचं दर्शन घेतलं, खूप छान एकदम असं बोलतात ना मनाला मन प्रसन्न झालं एकदम. जे मनात होतं ना ॲक्च्युली खूप टायमापासून मनात होतं की एकदा तरी महाराजांचं दर्शन घेऊनच समाधीचं. शेवटी तो आज दिवस आला, आज घेतलं महाराजांचं. एका ठिकाणी घेतलं, आता दुसरीकडे चाललंय. त्याच्यानंतर आळंदीला जाणार आहोत आम्ही आणि मग भाच्या दिशेने. असा काहीचा प्लॅन आहे आज आपला पूर्ण. करू सर्व प्लॅन करू आज मित्रांनो कडकमध्ये. तिकडून सरळ येऊन एक लेफ्ट घ्यायचं आहे. सरळ आता 9 किलोमीटर जागा इथून दिसत आहे वडू बुद्रुक. हा रोड आता थेट सरळ सरळ जायचा आहे आपल्याला. आणि आता खतरनाक तुफानी रोड चालू होणार आहे वाटतं. एकदम खतरनाक रायडिंग, आता ऑफ रायडिंग थोडीशी कडाक. चलो रापको रुको. फायनली आजच्या दुसऱ्या डेस्टिनेशन जवळ आलोय, वडू बुद्रुक. आणि आता इथं पार्किंगला गाडी लावली आपण आणि आता चाललोय आतमधल्या दिशेने, समाधीच्या दिशेने चाललोय आता आपण. आणि इकडे असं काहीसे मंदिर आहेत छोटे छोटेसे. तर मित्रांनो मस्त एकदम महाराजांच्या समाधी जवळ आहे. समाधी बाहेर आहे तिकडे त्या साईडला, पण आम्ही हे संग्रहालयामध्ये आलो आहे आणि ते खूप त्यांचे जे छोट्या छोट्या गोष्टींचे फोटोग्राफ म्हणजे स्केच आहेत. म्हणजे जो कलाकार असेल त्याने किती कष्ट घेतले असतील या स्केचसाठी. इवन पेंटिंग्स आहेत. मस्त आहे, इथे यायला हवं. खूप छान केलं एकदम मस्त एकदम. तर जाऊयात समाधीचं दर्शन घेऊयात आणि मग पुढे प्रवास कंटिन्यू ठेवूयात मित्रांनो. मित्रांनो मस्त एकदम महाराजांचं दर्शन घेतलं आणि आता वडू बुद्रुकमधून आता आपण इथून निघतोय आणि आपण चाललोय आता आळंदीला. आळंदीमध्ये मंदिरात मस्त एकदम दर्शन घेऊ आणि मग घरच्या दिशेने निघू. तर चला फटाफट निघूयात आता पुढे.
महाराजांच्या दोन्ही समाधींचं दर्शन झालं आज मस्त कडकमध्ये. आणि आता आपण आळंदीच्या दिशेने निघालो आहे. मस्त तिथं मंदिरात पाया पडू, तिकडे पण दर्शन घेऊन मग घरच्या दिशेने निघायचं प्लॅन आहे. मध्ये मध्ये बघूत अजून कुठे थांबायला भेटलं तर. मस्त एकदम मोठा प्लॅन आहे आपला. हा ब्लॉग कदाचित मोठा होईल, खूप खतरनाक एकदम. तर व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका मित्रांनो. व्हिडिओ पूर्ण पाहत राहा आणि भरभरून प्रेम द्या. आता जाऊ डायरेक्ट आळंदीला भेटते मित्रांनो. मस्त एकदम गाडी आता पॅन पार्क मध्ये लावले आणि निघालोय दर्शनाला. आता आपल्या मित्रांनी जॅकेट तिकडेच ठेवलेले आहेत, बट मी घेतले सोबत बिकॉज आता काढायचं मन नाहीये. सो डायरेक्ट जातो, दर्शन घेतो आणि पुन्हा येऊयात. मस्त बाईक काढूयात आणि पुन्हा घरच्या दिशेने. आधीमध्ये काही कव्हर करता आलं तर करूयात अजून. मित्रांनो मस्त एकदम मंदिरात जाऊन आलो. दर्शन मनासारखं नाही भेटलं बिकॉज खूप मोठी लाईन होती. ऑलमोस्ट काही लोकांना विचारलं ते बोलत होते की एक सव्वा तास 1.5 तासापासून ते लोक लाईनीतच उभे होते. सो आपण लाईन नाही लावली, लांबूनच दर्शन घेतलं, मुख्य दर्शन. आणि आता इथे आलेत नदीजवळ, इथं घाटाजवळ. तर आता इथून निघूयात थोडं लगेच आणि आपल्या गाडीच्या दिशेने जाऊयात आणि मग तिथून घरच्या दिशेने. तर चला निघूया तिथून पाट 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 पाट. टीम दिगत खतरनाक एकदम महाराजांची मूर्ती, खतरनाक मोठी तर मोठी. हा ना, हे बघ ना, झालं आहे ना. मस्त एकदम. हा कामशेतचा घाट आहे एकदम बारीक कडक मध्ये. जबरदस्त. तर मित्रांनो मस्त एकदम खडक खंडाच्या घाटात आहे. आता आपण खंडाचा ब्रिज आहे ना तिथे आहे आणि मस्त एकदम सनसेटची वाट बघतोय आपण. आता आपले मित्र तिकडे आहेत अर्धे बसलेले आणि आपले सॅम इकडे आहे. आणि सॅम इथं बसलेत बिकॉज आम्हा दोघांना खूप भूक लागली एकदम कडक मध्ये, म्हणून गरम गरम वडापाव खातोय. 2 खाल्ले वडापाव, आता दुसरा अजून 2 ऑर्डर केलेत, येत आहेत गरम गरम मस्त बनवून. तर सनसेट बघूयात आणि मग घरच्या दिशेला जाऊयात मित्रांनो. मस्त मध्ये एकदम भारी मजा आली. एकदम गरम गरम वडापावने थोडस एकदम दुर्लाच काढला, एकदम दुर्ला. सो कडक होता, कडक वडापाव. सनसेट एन्जॉय करूयात मस्त मध्ये एकदम कडक. तर मित्रांनो मस्त एकदम सनसेट झाला फुल कडक मध्ये. खूप मजा आली एकदम सनसेट बघताना. ऍक्च्युली सनसेट मी ह्याच पॉइंट वरनं बघतो बिकॉज खूप खतरनाक दिसतो एकदम सनसेटचा एन्जॉय करायला. आणि त्यासोबत नाश्ता देखील करायला भेटतो गरम गरम एकदम, जसं वडापाव खाल्ला आपण. तर आज खूप एकदम मस्त, ते बोलतात ना थ्रिल, एकदम ऍडव्हेंचरस, सर्व भरपूर काय. आज ट्रेकिंग नाही केली पण आपण रायडिंग आणि खूप सारं भटकंती केली. महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं मित्रांनो, खूप टायमापासून आपल्या मनात होता. तर शेवटी ते पण झालं मनासारखं आणि खूप फिरलो जसं तुम्ही ब्लॉग मध्ये बघलात. तर आता इथून निघतो घरच्या दिशेने आणि मी आजचा हा माझा ब्लॉग इथेच थांबवतो. पुन्हा लवकर भेटूयात अशाच ऍडव्हेंचरस आणि भन्नाट ब्लॉग मध्ये. आणि आम्हाला सांगा की तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला. आणि आम्ही रिक्वेस्ट करतो की तुम्ही पण एकदा या प्लेसेस जे आज आम्ही व्हिजिट केले आहेत तिकडे तुम्ही व्हिजिट करा. खूप छान प्लेसेस आहे. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू सॅम. तर मित्रांनो जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा आणि भरभरून प्रेम द्या. तर पुन्हा लवकरच भेटूयात अशाच ऍडव्हेंचरस आणि भन्नाट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय शिवराय मित्रांनो. काळजी घ्या आणि खूप सारा प्रवास करत राहा.